ती म्हणती नाही मला नाही बनायचं पोलीस. तिला पोलीस नाही बनायचं, माहिती नाही मला काय. हॅलो गाईज, तर तुमचं स्वागत आहे आमच्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि कशा आहात? खूप मजेतच असतात. तर हा जो ब्लॉग आहे तो छोटासाच ब्लॉग आहे. आमच्या मुलांमध्ये आम्ही काहीतरी म्हणजे त्यांच्या रुटीनमध्ये आम्ही थोडंफार चेंजेस करतो आहे. तर त्यासाठी आम्हाला पण वाटलं की तुम्हाला पण ते शेअर करावं आणि तुम्हीसुद्धा ते चेंजेस करावे. तर नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण की छोटासाच ब्लॉग आहे. आणि कसा वाटतो आहे चेंज ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर सकाळचा नाश्ता पोरांना मस्त असे कडधान्य मी उकडून घेतलेत. त्यांना आता रोज हे मी खायला देते. खायचंय का तुम्हाला? ह्या गोष्टी खायला खायचंय का? हा, काय काय याच्यामध्ये? यामध्ये सगळ्या प्रकारचे कडधान्य तुम्ही बघू शकता. मटकी आहे, भरपूर म्हणजे सगळं मिक्स मी घेतलं होतं. खाऊ वाटतं का तुम्हाला हे? आ आ तुला ग कालचं नव्हतं आवडलं. तुला आवडत? कालचं नव्हतं तर असलं आवडत नाही मुलांना हे. मला कालचं नव्हतं आवडलं. आजचं तर या भाज्या बघताय ना किती छान पद्धतीने मी कापल्यात ना. तर हे मी नाही कापले, हे फक्त एका मशीनचं कमाल आहे. तर ती कोणती मशीन आहे? तर ही अगारोची मिनी इलेक्ट्रिक चॉपर इलिट, ज्याच्यामुळे रोजच्या जीवनातील आपण भाज्या कापायला कंटाळा करतो, पण ह्यानी माझं काम खूपच सोपं झालंय. तर याची तुम्ही बघू शकता, ह्या पॅकिंगमध्ये मला हे रिसीव झाले आणि खूप छान क्वालिटीमध्ये आहे. 1 इयरची वॉरंटी कार्डमध्ये मिळतं आपल्याला. त्यामध्ये चार्जिंग सुद्धा आहे. तर त्याची प्लास्टिक क्वालिटी तर एकदम बेस्टच आहे, पण त्याचे जे ब्लेड आहेत ते स्टेनलेस स्टीलचे आहेत. आणि प्लस त्याची जी पॉवर आहे ती एकदम बेस्ट आहे. त्यामध्ये एक बटन आणि चार्जिंग पॉईंट आहे. तर 1 मिनिटाच्या आत म्हणजे 30 सेकंडच्या आतच तुम्हाला हे सगळं चॉप करून मिळणार आहे, कारण की त्याचा जो व्होल्टेज आहे तो पॉवर मोडमध्ये 30 व्होल्टेजचा पॉवर आहे. तर तुम्ही बघू शकता कांदा एकदम बारीक झालाय, ते पण अर्धा सेकंद म्हणजे म्हणतात ना 30 सेकंडच्या आत आपण कांदा सोलून होत नाही तर कापून मिळणार आहे. तर टॅमॅटो सुद्धा मी इथे कापून घेतलाय, पूर्ण चॉप करून घेतलाय. तर अगदी बारीक म्हणजे अगदी ग्रेव्ही सारखा टोमॅटो आपल्याला मिळालाय. प्लस हे प्रोडक्ट सेफ मटेरियलपासून बनले, ज्यामुळे आपल्या जेवणाची टेस्ट सुद्धा चेंज होणार नाहीये. म्हणजे भाज्या आपण जेव्हा चॉप करणार तर त्याची टेस्ट बिलकुल बदलणार नाहीये. प्लस हे ड्वेल सेफ्टी मशीन आहे, जेणेकरून म्हणजे आपण मशीन जेव्हा वरती व्यवस्थितरित्या लॉक करणार तेव्हाच ते मशीन ऑन होणार. यामध्ये तुम्हाला जे आवडणारे फ्रुट्स, फळं वगैरे ते सगळं तुम्ही चॉप करू शकता. तर हे लाईट वेट असल्यामुळे पॉकेट फ्रेंडली पण आहे. आणि आपल्याला ट्रॅव्हलिंगमध्ये कुठेही जायचंय, पिकनिकला जायचंय, तर आपण हे सोबत घेऊन जाऊ शकतो. खूप मस्त प्रोडक्ट आहे आणि जास्त साईज सुद्धा मोठी नाहीये त्याची. तर मी इथे कच्ची कैरी घेतली आणि ती पण बटन चालू केले तर बघू शकता अगदी बारीक पिसून मला ह्यामध्ये कैरी मिळाली. त्यासोबतच हे चार्जेबल आणि पोर्टेबल आहे. मिनी चार्जर आपल्याला USB अशी वायर मिळते आणि ते अटॅच करू शकता तुम्ही कुठेही. 4 तास तुम्हाला चार्जिंगला ठेवायचे, त्याच्याने हे 30 ते 32 मिनिटं तुम्हाला हे पूर्णपणे कंटिन्यू यूज होईल. आणि हे वॉशेबल आहे. नॉर्मल आपण जसे भांडी वॉश करतो तसे तुम्ही हे कंटेनर आणि ब्लेड वगैरे वॉश करू शकता. त्यामध्ये फक्त जे वरचं जे मोटरचं आहे ते फक्त तुम्हाला पाण्याने वॉश नाही करायचं, नॉर्मल पाणी लावून कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आपल्याला. तर गाईज, तुम्हाला पण हे अगारोचं मिनी इलेक्ट्रिक चॉपर ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी खाली लिंक दिली आहे, पटकन जावा ऑर्डर करा, कारण की ह्याची जी क्वालिटी आहे ती एकदम बेस्ट आहे. तर या मुलांना आधीच खायला म्हणजे आरुष आमचा खाण्याबाबतीत लय त्रास देतो मला, आणि त्यामध्ये पण तो विचारतो यात कांदा आहे का. काल मी त्याला थोडंसं नॉर्मल तिखट, चाट मसाला आणि मीठ टाकलं होतं, पण त्याला नको नको झालं होतं खायला, तरी पण मी खायला लावलं. आणि आता त्याला फक्त मीठ टाकून दिलं आणि चाट मसाला. तर आता यांचा मॉर्निंगचा रोजचा नाश्ता झालेला आहे आणि आता असलंच ह्यांना हेल्दी खायला देणार आहे आम्ही. ह्यांना बाहेरचं आता कमी केलं आहे खायचं, भरपूर दिवस झाले. तर आता असं आम्ही रोजचं म्हणजे तुम्ही सुद्धा देत जावा, कारण की मुलांमध्ये हाडं बळकट होणं गरजेचंच आहे. आणि हे दोघं पण आमचं म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे मुलं कशी असतात, तसं हे दोघं पण भरपूर त्रास देतात आम्हाला. पण आता मी ठरवलंच आहे की आता यांना पण यांचं काहीतरी रुटीन बसलं पाहिजे आणि खाण्याबाबतीत
कसं आहे आवनीची तब्येत तर अशीच आहे पहिल्यापासूनच. ती पण नको नको करते, म्हणते हा बस झालं मला, बस झालं. तुमचे पण मुलं असे करतात का? ते दोघं झोपेत ना उठलेत आणि उठल्या यांना खायला द्यायचं. उठल्या अवतर बघा हिचा. तिची तर झोपच होत नाही है ना. तर अजून एक काम करायचं चाललोय आम्ही अवनीसाठी. हो, आता तुम्ही ब्लॉग असाच कंटिन्यू पहा. आता हा नाश्ता चालू आहे, आता थोड्या वेळात आवरून निघायचं आपल्याला. ते काम करून आल्यानंतर तुम्हाला दाखवतो, किंवा तुम्ही पण केलं नसेल तर तुम्हाला रिक्वेस्ट करतो तुम्ही करून घ्या, कारण की म्हणजे आम्ही तर टायमातच करतोय मला असं वाटतंय. तर तुम्हाला मी आल्यानंतर सांगाल ते आम्ही काय करतोय. तर कसं लागलं तुला, आवडलं का हे? हा नाही काय आवडतं तुला मग? बर्गर, पिझ्झा, समोसा. सकाळ सकाळ उठल्या काय आवडतं? चहा खारी. हा चहा खारी ही तुला सवय मम्मीने लावली आहे ना. बोल ना आहे का नाही? तुला काय आवडतं उठल्या? हो काय बोलतोय दूध? खोटं बोलतोय. हा आरुष पण मी दूध देते म्हणून तू पितो ना, नाही तर खायला प्यायला आवडतं का तुला दूध आवडीने? ते गाईचं दूध असतं, म्हशीचं पण असतं दूध. पहिलं तोंडातलं खा. मला नाही दिलं काय खायला, मला नाही दिलं खायला. ह्यातलंच खायचंय भाई. कमी बनवलं का तू आज? आव ते कडधान्य मी हे बांधून ठेवले थोडस, भाजी बनवायची. त्याला कड नाही, हे नको यायला का मोड यायला नको का? मोड येण्यासाठी ठेवलेत. ठीक आहे, खाऊन घ्या तुम्ही. गरम व्हायला लागलं ना. तर चला गाईज, बघूया आता आपण पुढं आपण काय काम करणार आहे. आता निघालो आम्ही, अवनीचे डॉक्युमेंट घेतले सगळे, चाललोय आम्ही. आता ठेव चल. पोलीस चौकीत नेणार तुला, पोलीस चौकीत. दिसते का इथं पोलीस चौकी? ही पोरगी आगाऊपणा करते म्हणून हिला पोलीस चौकीत. पोलीस बघ समोर, तुला देणार पोलिसांकडे. आता आगाऊपणा करते ना तू. नाही करत. पोलीस बनायचंय का तुला? काय बनायचंय? 250 100 रुपयाच्या पटीत रक्कम भरा, 3 वर्षात 1000 रुपये. पैसे आपल्याला सरकार देणार पैसे. त्यांचं म्हणणं काय, तुमच्याकडनं झालंच नाही हा तरी पण देऊ का पोलिसांकडं? पोलीसचा फॉर्म भरायला आलो, पोलीस बनायचे ना तुला? दम लागलाय? विचारायला तुला लागली सांग ना. हा का? मग डायरेक्ट सरबत प्यायचं, ताण लागलं. बाहेर आलं की सरबत आहे ना तुला? त्याला नाही याडा येतो तू. आता तुझी आईस्क्रीम खाईन घरी, काल रात्री ठेवलेली तुझीवाली, तुझी कुल्फी. लक्षात नाही तुला? मी खाऊन टाकायला पाहिजे. पोलीस भरतीचा फॉर्म भरलाय तुझा आत्ता. पोलीस व्हायचंय ना तुला? तिला काय कळतं? पोलीसचा फॉर्म भरला आपण तिथं. अरे फॉर्म आणलाय भरायला पोलीस भरतीचा. पोलीस नाही व्हायचं तुला? तू काय व्हायचंय? हा थोडस डोळ्यात जाय नाव. कसा आहे जम्बो मला 5 लाख काय. तर आता आम्ही जस्ट जाऊन आलोय म्हणजे पोस्टामध्ये. तुम्ही पण जर नसेल, म्हणजे भरपूर जणांनी मे बी चालू केलंच असेल, आम्हालाच लेट झालं असेल तर आम्ही खास अवनीचं
सुकन्या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी म्हणजे फॉर्म आणला आपण. तर यामध्ये 15 वर्ष पैसे भरायचे आहेत आपल्याला आणि 21 वर्षांनी ते पैसे आपण काढू शकतो असं आहे. तर तुम्हाला जितके भरायचे तुम्ही भरू शकता. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की महिन्याला म्हणजे 1000 रुपये आहेत आणि जर तुमच्याकडनं नाही झाले तरी पण ते पैसे आपण नाही काढू शकत 15 वर्षाच्या आधी. तुम्हाला पैसे तिथं तुम्ही वर्षातनं 500 टाका, नाहीतर तुमच्या मर्जीने तुम्हाला हवे तेवढे टाका, पण ते पैसे आपण 15 वर्षाच्या आधी नाही काढू शकत, त्यानंतरच काढू शकतो. 21 वर्षानंतर. 15 वर्षानंतर जर काही अडचण आली तुम्हाला 18 वर्षामध्ये पोरीच्या लग्नाच्या टायमाला आपण काढू शकतो अर्धे पैसे असं त्यांनी सांगितलं. महिच्या लग्नाला आपण अरे लाजायला लागले का ग? लग्नाला नाही, शिक्षणाला वगैरे कशाला लागले तरी पण आपण ते तिच्याच कामाला येतील ते पैसे. तिच्यासाठीच लावतोय आणि ह्याच्यासाठी सुद्धा बघून आलोय, पण ते वेगळ्या पोस्ट ऑफिसला सांगितलंय जायला. तर मला आता आल्याला कामं भरपूर पडलेत, कारण की सकाळी उठलो यांना खायला दिलं आणि तसंच गेले मी. तर आता तुम्ही बघू शकता घरात मी काहीच केलं नाही आणि मला हे सगळं घरातलं आवरायचं आणि गरमी तर एवढी वाढली म्हणजे मला बाहेरच निघू वाटत नाही घराच्या. ती बघा आल्या चालू झाली. तिला पण गरमी सहन नाही होत आणि मला पण नाही. तर ती आल्या थंड पाणी, तिने सरबत नाही पिला जास्त पण थंड पाणी पिलाय ना. मी पाणीच प्यायचं होतं तिला. काय बनवणार तू जेवायला? आता जेवायला बनवायचं, अजून भरपूर कामं राहिलेत राव. कंटाळा येतो. लय कंटाळ येतो मला. बाहेर फिरून आलो होतो, भरपूर कंटाळा. असं काय तू काय लई लांब नव्हती गेली फिरायला? तिथंच गेले होते तरी पण मला कंटाळा येतो. बघितलं काहीच म्हणून मी बाहेर निघते. काम कर ग तू. हा? हो. पिला? हा आम्ही सरबत पिला. पण मी काय म्हणते, तू आंघोळच केली नाही एवढ्या वेळ बसून का? तू का नाही केली आंघोळ? तुम्ही तर बोलले. काय काय बोलते? बोललो? हा तुम्ही तर बोलले लगेच येणार आहे. मग लगेच येणार, मग तू आंघोळ नाही करणार का? सॅटर्डेला आंघोळ करतात हा ना पप्पा? आज सॅटर्डे पण नाहीये बाळा. काय म्हणली? सॅटर्डेला आंघोळ करतात. आज सॅटर्डे नाही आज. सॅटर्डेला का आंघोळ करतात? रोज आंघोळ नाही करत का? बोल बोल. रोज करतात ना आंघोळ, मग सॅटर्डे काय वेगळं होतं? सॅटर्डेला दोनदा आंघोळ करतात का, सकाळ संध्याकाळ? मग हा फक्त सॅटर्डे आंघोळ करतो का? नाही रोज करतो. नाही तिचं म्हणणं आहे. असं राहिलं कसं व्हायचं, असं हानीन ना मी त्याला. मम्मी वॉटरमेलन खाऊ? तिला वॉटरमेलन खायचंय. ठीक आहे चल मग देतो तुला वॉटरमेलन. डॉक्युमेंट्स असे पडलेत. तर आपला असा हा छोटासा ब्लॉग आहे आणि असेच आपले छोटे छोटे मिनी ब्लॉग आम्ही कुठे गेलो नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन नाव सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि जर तुम्ही सुद्धा ती योजना काढली नसेल, तुम्हाला सुद्धा मुलगी असेल तर तुम्ही ते काढून ठेवा. 500-1000 रुपये आपले असेच कुठं पण जातात, वायाला जातात. तर तेच म्हणजे पैसे म्हणल्यावरती आम्ही मुलांसाठी, म्हणजे असं नाहीये की त्यांच्यासाठी दुसरं पण मी भरपूर काय जसं बचत गट झालं किंवा भिशी झाले, असं भरपूर काय आपण तर लावून ठेवलंच आहे. खास ह्यांच्यासाठी सगळं काही करतोय म्हणा, ह्यांच्या शिक्षणासाठी सगळ्यासाठी. पण खास ती योजना हिच्यासाठी ओपन केली आणि त्याच्यासाठी पण आता काहीतरी करूच आपण, कारण की तुम्हाला बघायला भेटेल. आरूसाठी पण आम्ही काहीतरी स्पेशल करतोय, स्पेशल अकॅडमी लावणार आहे, तर त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल 2-4 दिवसामध्ये. तर काहीतरी चालूच आहे मुलांसाठी धडपड, आणि तुम्ही सुद्धा नक्कीच करा, कारण की आपले मुलं खेळण्याच्या नादामध्ये म्हणजे खरं तर ते मुलांमध्येच लक्ष देतात. त्याच्यामुळे आम्हाला त्यांचं रुटीन थोडंसं बिझी ठेवायचं, जेणेकरून त्यांचं फोकस आता अभ्यास आणि म्हणजे खेळण्यात पण राहिलं पाहिजे. पण हे मोबाईलशिवाय आत्ताच्या दुनियेला काहीच समजत नाही. आपल्या वेळेस मोबाईल नव्हता आणि आत्ताच्या वेळेस मोबाईल आहे, म्हणून मुलांना मोबाईलशिवाय काहीच सुचत नाही. त्यामुळे आम्हाला त्यांना काहीतरी गुंतवायचं. अवनीला तर ऑलरेडी चालूच आहे, आमच्या अवनीसाठी डान्स क्लास आम्ही लावलाच आहे, पण तिला अजून पण काहीतरी, मला असं वाटतं ती ॲक्टिव्ह आहे जास्त, तर तिला काहीतरी अजून मला वाटतं की पुढे काही अजून लावलं पाहिजे. पोलीस भरती करायची. ती म्हणती नाही मला नाही बनायचं पोलीस. तिला पोलीस नाही बनायचं, माहिती नाही मला काय. ॲम्ब्युलन्स बनायचंय तिला. ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स कोण बनते?
भारी वाटते पंखा लावल्यावरती, पण मोबाईलमध्ये आवाज येतो म्हणून पंखा नव्हता लावला, घरातलाही गरम होत होतं. तर चलो गाईस, कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर बाय बाय. बाय कर ग.